नमस्कार. किचन विथ प्रणीतामध्ये आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल डाळ खिचडी. अगदी 10 मिनिटांमध्ये ही खिचडी बनवून तयार होते. शिवाय या व्हिडिओमध्ये मी डाळ तांदळाचं त्याचप्रमाणे पाण्याचं अचूक प्रमाण सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. रेस्टॉरंट सारखी एकदम मऊसूत अशी ही खिचडी बनवून तयार होते. चला तर मग वेळ न घालवता लगेचच पाहूया रेस्टॉरंट स्टाईल डाळ खिचडी कशी बनवायची. सर्वात आधी इथे मी घरातील एका वाटीचा वापर करून 1 वाटी इतके तांदूळ घेतलेले आहेत. सोबतच अर्धा वाटी मुगाची डाळ, सोबतच अर्धा वाटी मसूर डाळ घेतलेली आहे. आता हे डाळ तांदळाचं मिश्रण आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये काही धूळ कचरा असेल तो निघून जाईल. त्याचप्रमाणे डाळीला जर का पावडर वगैरे लावलेली असेल तर ती सुद्धा निघून जाईल. 2 ते 3 वेळा हे मिश्रण आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता यामध्ये पाणी घालून आपल्याला हे मिश्रण 5 ते 10 मिनिटं बाजूला ठेवायचं आहे. आता लगेच आपण फोडणी करून घेऊया. त्याकरिता मी गॅसवर पातेलं गरम करत ठेवलेलं आहे. त्यामध्ये तेल घालायचं आहे. तेलाच्या ऐवजी इथे तुम्ही साजूक तूप सुद्धा घालू शकता. तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडली की यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. जिरं छान फुललं की यामध्ये खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेल्या 4-5 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत. सोबतच इथे मी एक हिरवी मिरची उभी चिरून घेतलेली आहे. सोबतच थोडीशी कोथिंबिरीची देठं बारीक चिरून घेतलेली आहेत. सोबतच कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. सोबतच एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. सोबतच एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. आता हे सर्व आपल्याला तेलावर छान असं परतवून घ्यायचं आहे. कांदा लालसर रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे टोमॅटो सुद्धा मऊसूत होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. आता परतवून झाल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा घरगुती लाल तिखट, सोबतच 2 चिमूट हिंग घालायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ देखील मी यामध्ये घालणार आहे. आता पुन्हा एकदा हे व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आता मसाले परतवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं डाळ तांदळाचं मिश्रण घालायचं आहे. त्यातील पाणी आपल्याला निथळवून घ्यायचं आहे. आता पुन्हा एकदा हे व्यवस्थित आपल्याला मिसळून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर पाणी किती घालायचं, तर आपण 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि डाळ 1 वाटी घेतलेली आहे. म्हणजेच 2 वाटी इतकं मिश्रण झालेलं आहे. तर चौपट आपल्याला पाणी घालायचं आहे. म्हणजेच 8 वाट्या इतकं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. आता पातेल्यावरती झाकण ठेवून आपल्याला ही डाळ खिचडी छान अशी मऊसूत शिजवून घ्यायची आहे. गॅसची आच इथे मी मध्यम ठेवलेली आहे. साधारण 10 मिनिटं लागतील. इथे आपली डाळ खिचडी छान अशी मऊसूत शिजली गेली आहे. आता यावरती आपल्याला तडका घालायचा आहे. त्याकरिता इथे मी 2 चमचे साजूक तूप कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेल्या 2-3 लसूण पाकळ्या, सोबतच एक लाल सुकी मिरची, कढीपत्त्याची पानं आणि या तडक्याला रंगसुरेख येण्याकरता यामध्ये मी अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे. आता हा तडका आपल्याला या डाळ खिचडीवर घालायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता आपली रेस्टॉरंटसारखी मऊसूत अशी डाळ खिचडी बनवून तयार आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली, थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणीताला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच सोप्या आणि पौष्टिक रेसिपीमध्ये. धन्यवाद.